श्री स्वामी समर्थ। आज इथे आपल्याला बनवायच्या श्रावणी रेसिपीमध्ये कांद्याचा लच्छा पराठा अशा पद्धतीने खूप छान लागतो। चला तर आपण ही रेसिपी पाहून घेऊया। अशा पद्धतीने पाहू शकता, खूप छान लागतो। चला ना, आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपल्याला कांद्याचा पराठा करण्यासाठी कांदे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे। तुम्हाला एक कांदा कट करून दाखवते। जसं आपण चिवड्याला काढतो बारीक असा लांब आकारामध्ये, तसा कट करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी हाताने असं चोळून घेतलेले असे 4-5 कांदे आपल्याला कट करून घ्यायचे। अशा पद्धतीने कांद्याचा लच्छा पराठे करायचे आपल्याला। इथं मुलांना खूप आवडतो। चला आपण आता बाकीचे राहिलेले कांदे कट करून घेऊया। हाताने असं पाकळ्या बनवून घ्यायच्यात आपल्याला। कट करून असं हाताने असं वेगवेगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या। आणि जसं पोळीला पीठ मळतो ना, तशाच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आपल्याला। माझ्याकडे पीठ आधीच मळलेलं होतं म्हणून मी मळणार नाही। थोडं मीठ टाकून आपल्याला थोडं तेल टाकून चुरून घ्यायचं। हे मग आधीच चुरलेलं पीठ आहे, ह्याला थोडंच हाताने मऊ करून घेऊया। इथे मी उरलेल्या पिठापासून बनवते कांद्याचा लच्छा पराठा। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसरं बनवून घेऊ शकता पीठ। आता पीठ थोडंसं मऊ करून साईडला ठेवून देऊया। मी ओट्यावर सवटा साफ करून करते। आता हे पीठ छान बाजूला ठेवून देऊया। कांद्यामध्ये जर पाणी झालं असलं तर कांद्याचं पाणी काढून घ्यायचं बरं। मी ताजा आत्ता चिरलेला आहे त्याच्यामुळे पाणी नाही। तुमचं पीठ मळेपर्यंत थोडं पाणी होईल, कांद्यामध्ये पाणी सुटेल, ते कांद्याचं पाणी काढून घ्यायचंय आपल्याला। आता याच्यामध्ये काही मसाले ऍड करूया आपण। चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद पावडर, पोहे खायचा चमचा असतो ना त्याच्याने धने पावडर घ्यायचे 1 चमचा, थोडे धने पावडर जास्त टाकायचे। आणि हे मसाल्यातला चमचा आहे, त्या चमच्याने जिरा पावडर। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 चमचा लोणच्याचा मसाला, जो लोणच्यामध्ये वापरतो आपण, लोणच्याचं जास्त ना साईडचं, त्याला मेथुनी म्हणतात, ती टाकायची 1 चमचा। खूप छान चव लागते। आणि भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर टाकूया। आणि ह्याच चमच्याने जे आपण मेथुनी घेतली ना लोणच्याची, त्याच चमच्याने 2 चमचे बेसन पीठ टाकायचंय। कारण की जर पाणी सुटत असेल ना आपल्या कांद्याला, ते अब्झॉर्ब करतं, म्हणजे ते व्यवस्थित राहतं, पाणी पाणी होणार नाही कांद्यामध्ये। 2 ते 2.5 चमचे पीठ टाकून घ्यायचं, बेसन पीठ। कांद्याचं जे पाणी असतं ना ते शोषून घेतं हे पीठ बेसनचं। आता हे मिक्स करून घेऊया हाताने। खूप सुंदर हा कांद्याचा पराठा लागतो। त्याच्यामध्ये थोडीशी चिली फ्लेक्स टाकूया, अगदी थोडीशी अशी, 1 छोटा चमचा चिली फ्लेक्स। थोडं लाल तिखट पण वापरले आणि थोडं चिली फ्लेक्स। तुम्हाला हवं असेल तर थोडं कमी टाकू शकता लहान मुलासाठी। डब्यात पण हा पराठा खूप छान लागतो। आता हे साईडला ठेवून आपण पोळ्या लाटून घेऊया। आधी याचे छोटे गोळे करून घेऊया, पाहूया किती होतात, म्हणजे पटकन आपल्याला लाटायला सोपं जातं। उरलेल्या पिठापासून बनवते मी। इथे माझे 6 गोळे झालेत, म्हणजे 3 पराठे होतात याचे, 1 2 3। आता हे पोळी लाटून घेऊया आपण एवढ्याची। थोडंसं सुकं पीठ टाकूया आणि ह्याची पोळी लाटून घेऊया, जसं आपण पोळी लाटतो ना त्याच पद्धतीनं। अशाच पद्धतीनं सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्यात। हे बघा, आता आपल्याला खालच्या पोळीला, एका पोळीवर आपल्याला तेल टाकायचंय। तेल किंवा तूप चालतं। इथं तेल टाकून हाताने किंवा ब्रशने असं फिरवून घ्यायचंय। आणि आपण जो कांद्याचा मसाला तयार करून घेतला ना ते टाकून घ्यायचंय। हाताने पसरून घ्यायचं असं सगळीकडे। भरपूर मसाला टाकलेला आहे मी। थोडंसं सुकं पीठ टाकूया आणि जी दुसरी पोळी बनवली ना आपण ते टाकायचं वरती। आणि हात असं बाजूनी आपल्याला दाबून घ्यायचे, मसाला बाहेर निघू नये म्हणून।
आता चाकूने आपल्याला असं कट करून घ्यायचे आधी. हे बघा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे. पूर्णपणे कट करून घ्यायचंय साईडनं पण असं. आधी जे एक साईडचा सोडून असं मधल्याला आपल्याला असं गोल राऊंड करून घ्यायचंय. मग दुसऱ्या राऊंडवर हे असं ठेवायचं गोल, पुन्हा त्याला असं गोल करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीनं. मग तिसऱ्या राऊंडवर असं गोल करून घ्यायचं. आता जे साईडचे राहिलेत ना त्याला पण असं गोल करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने राऊंड केलेला आहे मी. असं थोडंच हाताने दाबून घ्यायचंय. आता खाली सुखं पीठ टाकायचंय. ह्याच्या पण वरती थोडंसं टाकायचंय आणि ह्याला अलगद असं लाटून घ्यायचंय. असं फास्ट नाही लाटायचं. एकदम पातळ नाही लाटायचं. अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आणि वरी थोडंसं तेल टाकायचं आणि हाताने पसरवून घ्यायचंय. तवा आधीच तापत ठेवायचा. आता ह्याला मस्त खरपूस आपल्याला भाजून घ्यायचंय. तवा छान गरम झालेला, मी आधीच गरम करायला ठेवला होता. आता आपण हा पराठा वरती टाकून छान खरपूस शेकून घेऊया. तेल किंवा बटर लावून तुम्ही किंवा तूप लावू शकता, काहीही लावू शकता. खालचा भाग छान भाजला ना की पराठा पलटून घ्यायचे. तुम्ही टिफिन मध्ये पण देऊ शकता मुलाच्या, खूप छान लागतो. आता खालचा भाग भाजलेला आहे, त्याला पलटून घेऊया. किती सुंदर लेअर आली बघा पराठ्याला. खूप सुंदर लागतो हा कांद्याचा मसाला पराठा. तेल टाकून छान खरपूस भाजून घ्यायचा बघा. खालून पण किती सुंदर झालेलं आहे बघा. छान इथे पराठा आपला तयार आहे. एक प्लेट मध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सगळे आपल्याला पराठे करून घ्यायचे. हे बघा किती सुंदर झालेलं आहे. मस्त आहे बघा. थोडंसं गरम आहे. किती सुंदर असं निघायला लागलं बघा. खूप छान होतात हे पराठे. तुम्ही नक्की करून पहा. आता हे खायला रेडी आहेत आपले पराठे.